परिचय करून द्या. हॅलो. हॅलो. आज आपण या ठिकाणी रमाई आंबेडकर जयंतीनिमित्ताने सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आपला सर्वांना माझा मानाचा जय भीम. काल परवा मला ब्रह्मदेशाच्या काही आमच्या भिक्खू संघाकडून कॉल आला की बाबा आम्ही परभणीला दौऱ्यावर येत आहोत, आपल्याकडे धम्म देशनेचे काही कार्यक्रम घ्यायचे आहेत, तर आपण त्या ठिकाणी वेळ काढावा. तर मी लागलीच भंतेजींना फोन केला की बाबा 7 तारखेला ते येणार आहेत. तर मग भंतेजींनी लगेच होकार दिला की बाबा आम्हीसुद्धा 7 तारखेला मोठा कार्यक्रम घेणार आहोत. मग हा कार्यक्रम आजचा ठरला आणि आपण सर्व मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित झालात. आपल्याकडे आज 1 दिवसीय विपश्यना शिबिर आहे, मेडिटेशन विपश्यना. तर आपल्याकडे या ठिकाणी ब्रह्मदेश म्यानमारचे थबरबा या सेंटरचे, मेडिटेशन सेंटरचे अध्यक्ष, ज्यांचे तैवान, अमेरिका, जापान, थायलंड, व्हिएतनाम अशा एकूण 17 देशामध्ये मेडिटेशन सेंटर चालतात. व त्यांच्याकडे माझ्या माहितीस तो सध्या 125 विपश्यना केंद्र आहेत आणि त्यांचं स्वतःचं जे विपश्यना केंद्र आहे ते 200 एकरमध्ये आहे. तर त्यांनी आपल्याला या पूर्णानगरीला, परभणी जिल्ह्याला त्यांनी आपल्याला जो वेळ दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आज आपल्याकडे या ठिकाणी डॉक्टर अशीम उत्तम थारा सयाडो हे जे आत्ता अध्यक्ष आहेत या थबरबा मेडिटेशन सेंटरचे, ते आपल्यामध्ये उपलब्ध आहेत, इथे उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर साधना ज्ञानी म्यानमार ह्या माताजी आहेत, जे थबरबा मेडिटेशन सेंटरचं भारताचं काम बघतात. त्यांच्या माध्यमातून इथं संपूर्ण देशामध्ये काम चालतं. त्यानंतर अशिन चंदा म्यानमार, फ्रा पुनारंग रचुरच धम्मापाला अमेरिका, झोनापाई थायलंड, तिरी सांदर म्यानमार, धम्मायसी म्यानमार, सुपाथेंगी म्यानमार, मुदितार नारनी म्यानमार, भडना नारनी म्यानमार, थिट्स ट्रँग थाओ व्हिएतनाम, झोनापट्टी ह्या म्यानमार, कत्रिना हे स्वित्झर्लंडहून आलेले आहेत, आपल्याकडे उपासिका आहेत त्या, तिया फाय म्यानमार व राणा प्रताप हा बुद्धगयातून यांच्या सेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. तर आपल्या या सर्व पाहुणे मंडळीचं व भिक्खूंचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो.